तर मित्रांनो, तर तुम्ही जो आता फ्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूप ट्रेंडिंगला चाललेला आहे. त्याच्यावरती आपण हे ट्यूटोरियल क्रिएट केलेलं आहे. जर तुम्हाला पण अशा तुमच्या स्वतःचा हा व्हिडिओ क्रिएट करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही पण कोणत्या पण रील स्टारसोबत असा व्हिडिओ क्रिएट करू शकता. अगदी सोपा आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण पुढं सांगितलेलीच आहे. आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल आपल्या तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्यूटोरियल आपल्या ह्या चॅनलवरती मिळून जातील. तर आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की ते आपण कॅपकट ओपन केलेलं आहे. कॅपकट ओपन केल्यानंतर तुम्हाला सिम्पली न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इथून आपल्या बीटमा व्हिडिओ इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. तर इथं हा बीटमा व्हिडिओ इथून ॲड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. खाली थोडं इथे स्क्रोल करायचं, तुम्हाला एक्स्ट्रा कडोचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून सॉन्ग ॲड होऊन जाईल. सॉन्ग ॲड झाल्यानंतर हा फोटो म्हणजे हा जो व्हिडिओ आहे ना त्यावरती क्लिक करायचा, फोटोवरती नाही. ठीक आहे. व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर ह्या व्हिडिओमध्ये आपण बीट दिलेले आहेत. तर तुम्ही बघू शकाल की 1 2 3 अशा बीट आहेत. तर सिम्पली 23 बीट आहेत ह्या व्हिडिओमध्ये. तर आपले ह्या बीट आहेत ना जिथून पण चेंज होतील तिथून हा जो व्हिडिओ असेल ना स्प्लिट करायचा आहे. तर पहिली बीट आपली इथे चेंज होते. तर सिम्पली ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करूया. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते. तर ठीक आहे, इथून चेंज होते तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो शेवटच्या बीटमध्ये तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे. स्प्लिट केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, हे जे वेगवेगळे भाग होऊन गेले ना व्हिडिओचे त्यामध्ये इथून तुम्हाला फोटो ॲड करायचा. फोटो कसे ॲड करायचे, हा लेअरवरती क्लिक करायचं. पहिले लेअरला आपल्याला ना बॉयच्या इथून फोटो ॲड करायचा. ठीक आहे. तर आपल्या सिम्पली काय करायचं, ह्या लेअरवरती क्लिक केल्यानंतर खाली थोडं ते स्क्रोल करा आणि रिप्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू. तुम्हाला तुमच्या स्वतःचा इथून फोटो ॲड करून घेऊ शकता. तर आता आपण सिम्पली इथून एक फोटो सिलेक्ट करूया आणि इथून ॲड करूया. फोटो ॲड इथून झाल्यानंतर आता दुसरी जी बीट आहे ना त्याला इथून आपल्याला आहे ना आता इथून नटीचा फोटो ॲड करायचा. त्यासाठी सिम्पली पुन्हा तीच प्रोसेस रिप्लेसवरती क्लिक करायचं आणि इथून तुम्हाला फोटो ॲड करायचा आणि 2 मोठ्याने इथून सेट करायचा आहे. नीट नसेल बसला फोटो तर आणि अशा वेळी इथून सेट करू शकता. आता तुम्हाला दुसऱ्या बीटला आता काय करायचं, पुन्हा फोटो ॲड करायचा आहे नटाचा. पुन्हा नटीचा असंच करत करत शेवटच्या बीटमध्ये तुम्हाला दोन्ही फोटो ॲड करत यायचं आहे. तर बीटमा व्हिडिओमध्ये जसं आपण फोटो ॲड केले तसे तुम्ही ॲड करत आहे शेवटपर्यंत. तर मी काय करतो, इथून सर्व फोटो ॲड करून घेतो तुम्ही पण. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण सर्व फोटो इथून आपण ॲड केलेले आहे. ते इथे तुम्ही बघू शकाल पहिल्यांदा आपण बॉयचा इथून फोटो ॲड केला आहे, त्याच्यानंतर नटीचा फोटो ॲड केला आहे, पुन्हा बॉयचा इथून नटीचा असं करत करत शेवटच्या बीटमध्ये इथून 2 फोटो ॲड करायचे आलो. ठीक आहे. तसं तुम्हाला पण इथून तुमचे फोटो ॲड करायचे. फोटो ॲड केल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपण टेक्स्ट इमोजीचं म्हणजे दिले ना ॲनिमेशन ते कसं द्यायचं, तर सिम्पली आपल्याला ते देण्यासाठी पहिल्यांदा द्यायचं आहे. पहिल्यांदा आल्यानंतर तुम्हाला सिम्पली खाली टेक्स्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड टेक्स्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. जे पण तुम्हाला इथून इमोजी टाईप करायचं तुम्ही टाईप करू शकता. तर इथे आपण हे 4 इमोजी टाईप केलेत. त्याच्यानंतर तुम्हाला ॲनिमेशन्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर यामध्ये तुम्हाला यायचं आहे हा लूपचा ऑप्शन आहे त्यामध्ये आणि यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल. सिम्पली हा इथून सिलेक्ट करायचं आहे आणि ही जी खालची लेंथ आहे स्लोची संपूर्ण याची स्लो कड संपूर्ण नेल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ही जी टेक्स्टची लेअर आहे ना शेवटच्या पुढेपर्यंत न्यायची. ठीक आहे. म्हणजे आपलं हे टेक्स्ट इथून ॲड होऊन जाईल. तर इथून हे टेक्स्ट ॲड झाल्यानंतर आता सिम्पली आपल्याला हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशन्स ऑप्शन आहे 2 नंबरला खाली त्यावरती क्लिक करून सिम्पली कंबोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल स्लिप अँड स्लाईड 2चा आहे स्लाईड करायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कंबोमधलाच स्लिप अँड स्लाईड 1च्या इफेक्ट स्लाईड करा. हे जे 2 इफेक्ट आहे रिपीट करा. सिम्पली हा जो आपला 7 सेकंद आहे तिथला फोटो आहे तिथपर्यंत यायचं आहे. त्याच्यानंतर 8 सेकंद आहे तिथला जो हा फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲनिमेशनवरती क्लिक करू. इनमध्ये मग इफेक्ट मिळून जाईल रेक्टँगल आउटचा आहे त्याला स्लाईड करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्या हा पुढचा हा फोटो आहे ना त्या फोटोला कंबोमधला सिम्पली डायनामिक सेक 2चा इफेक्ट स्लाईड करायचा आहे. हे तिथून इफेक्ट स्लाईड करत करत सिम्पली हा जो आपला 11 सेकंद मागचा फोटो असेल तिथपर्यंत यायचा आहे. त्याच्यानंतर 11 सेकंद तिथला फोटो सिम्पली इनमधला ड्रॉप डाऊनचा इफेक्ट स्लाईड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधलाच पेंडिंगचा इफेक्ट स्लाईड करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधलाच अनफोल्डचा इफेक्ट स्लाईड करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधलाच ऊसचा जो इफेक्ट असेल त्याचा स्लाईड करायचा आहे. आता आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधलाच क्रॉस ओपनचा जो इफेक्ट असेल त्याचा स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. इथून हे सर्व इफेक्ट फोटोला दिल्यानंतर सिम्पली हा जो आपला 8 सेकंद आहे तिथला फोटो आहे
जिथं आपण स्प्लिट केला आहे तिथे यायचं आणि पुन्हा आपल्या इथे खाली इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा इथं मग व्हिडिओ एडिट्स ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून स्प्लिट्स ऑप्शनमध्ये यायचं येते. ठीक आहे, तर स्प्लिट्स ऑप्शनमध्ये येते आपण येऊया. यामध्ये आल्यानंतर मग इफेक्ट मिळून जाईल क्रॉस स्प्लिट्सचा, इथून स्लाईड करायचा अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल सिम्पली 8 सेकंद. इथला जो जेवढा फोटो आहे लेंथ आहे जेवढी फोटोची तेवढंच ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल ती ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला 11 सेकंद आहे तिथला फोटो आहे तिथे यायचा. पुन्हा व्हिडिओ एडिटवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल सेकचा, इथून स्लाईड करायचा आहे. ते आपण स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल सिम्पली 11 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली ॲडजस्टचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा 11 सेकंदातल्या फोटो कसे यायचे आणि पुन्हा व्हिडिओ एडिटवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल ऑप्टिकल स्कॅनचा, इथून स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल सिम्पली 11 आणि 12 सेकंद. तिथले जे दोन्ही फोटो असतील त्या दोन्ही फोटोला ठेवायचे. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 13 सेकंदाच्या पुढचा हा फोटो आहे तिथे यायचं आणि पुन्हा बॉडी इफेक्ट्स ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून क्लोनच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल स्प्लिटचा, इथून स्लाईड करायचं म्हणजे हा. तर इथून स्लाईड केल्यानंतर बरोबर चिन्हावरच क्लिक करायचं आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल शेवटच्या दोन्ही फोटोला ठेवायची. ठेवल्यानंतर इथून हा जो व्हिडिओ असेल तो आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.